नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निराधार योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी 15 सप्टेंबर रोजी शासनाने एक जी.आर. काढला आहे। ते म्हणजे पहिलं 1500 रुपये त्यांना मानधन होतं दिव्यांगांना, पण आता 1500 वरून काय केलेलं आहे, चक्क 1000 रुपयांनी त्याच्यात वाढ केलेली आहे आणि वाढ करून ते आता 2500 रुपयापर्यंत केलेलं आहे। म्हणजे महिन्याला मंथली 2500 रुपये जे दिव्यांग बांधव आहेत महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये असतील, आहे का नाही, हे जे जे हे लाभ घेत असेल, आहे का नाही, ह्या सर्व लाभार्थ्यांना जे दिव्यांग आहेत त्यांनाच फक्त, इतरांना नाही। त्यांना काय होणार आहे, शासनाने एक 15 तारखेला जी.आर. काढलेला आहे की त्यांना 2500 रुपये अनुदान योजना काय केलेली आहे, लागू केलेली आहे। त्याचा जी.आर. 15 तारखेला निर्गमित केलेला आहे आणि 15 तारखेलापासून म्हणजे आता 1 सप्टेंबरपासून त्यांना 2500 रुपये प्रति महिना हे काय होणार आहे, दिव्यांग बांधवांना येणार आहे। बऱ्याच लोकप्रतिनिधींनी काय केलं होतं, आंदोलन केले होते, तिकडे बच्चू कडू असेल, बऱ्याच जणांचं मागणं होतं की दिव्यांगांना काय करा, मानधनामध्ये वाढ करा। आणि मग त्यांचा विचार करत मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मग काय केलेलं आहे, त्यांना 2500 रुपये प्रति मंथली मानधन हे काय केलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने बहाल केलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे। त्यांचं 1 सप्टेंबरपासून काय होणार आहे, 2500 रुपये प्रति महिना याप्रमाणे त्यांना अनुदान वगैरे जे पगार आहे ना, तो पगार काय होणार आहे, येणार आहे। असे बरेच आंदोलन, पाठीमागे एक आंदोलन केलं तर बच्चू कडू यांनी, त्याच्यामध्ये बऱ्याच त्याच्या मागण्या होत्या, आहे का नाही। त्या मागण्याला अनुसरून काय केलेलं आहे, शासनाने हे त्यांची ती दखल घेऊन यांच्यासाठी दिव्यांग बांधवासाठी 2500 रुपयाचं मानधन काय केलेलं आहे, हे केलेलं आहे, निर्गमित केलेलं आहे। म्हणजे त्यांना 1 सप्टेंबरपासून 2500 रुपये मानधन मिळणार आहे, असा जी.आर. सुद्धा काय केलेला आहे, 15 सप्टेंबर रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। आणि 1 सप्टेंबरपासून ही योजना त्यांना दिव्यांग बांधवासाठी लागू केलेली आहे। ही एक त्यांना महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी दिव्यांग बांधवासाठी आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद।